मिल्क एमआयडीसी मध्ये तुम्ही बॅन केलेलं जे P5 कंपनीमध्ये जे उत्पादन आहे घातक आहे त्याला परवानगी दिली गेली त्याचं उत्पादन सुरू झालंय कुठेतरी त्याच्यावरती स्थानिक लोक नाराज देखील आहेत. लक्ष्मी ऑर्गॅनाइक या कंपनीला इटालीवरून बंद झालेला कारखाना इथे प्रस्थापित करण्यासाठी जी परवानगी दिली ती अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीची आहे. मी स्वतः या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, पर्यावरण सचिव, प्रधान सचिव, उद्योग, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माझं खासदार म्हणून पत्र देणार आहे. देश पातळीवरती सुद्धा याची दखल घेतली जावी यासाठी सुद्धा लोकसभा सदस्य माझ्याकडे प्रयत्न राहतील. पण हा घातक कारखाना जो कोल्ड किलिंग म्हणून म्हटला जातो त्याच्यामुळे इटालीसारख्या प्रगत देशाने तो हद्दपार केला. तो आपल्या येण्यासाठी परवानगी कशी का कोणामुळे मिळाली या बाबतीमध्ये मी अनभिज्ञ आहे. पण या कारखान्याला नक्कीच आमचा ठामपणाने विरोध राहील. जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वबळावरती लढवणार असल्याचं नवीन वर्षाच्या आपल्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील माझ्या सर्व जनतेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धीचं निरामय आरोग्याचं जावं हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना. खरं आहे की नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सौम्यात घेण्याच्या दृष्टीकोनातून दुर्दैवाने प्रतिसाद या जिल्ह्यामध्ये मित्र पक्षाच्या माध्यमातून मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणाने निवडणूक त्या ठिकाणी लढवावी लागली. तो अनुभव लक्षामध्ये घेता जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, आमदार शेखर निकम, पक्षाचे माझे सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी, महिला युवक अध्यक्ष या सर्वांनी सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की आपण खंबीररित्या उभं राहावं आणि मग या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून पक्ष आणि पक्षासमवेत जोडले जाणारे काही इतर घटक असतील तर त्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा असा निर्धार आजच्या या निर्धार मिळावा. आणि पक्षप्रवेशाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी सर्वांनी एकत्रित केलेला आहे.